राम राम मित्रांनो, मी तुमचा अनेक देखणे पाटील परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत किया सेल्टोस आहे मित्रांनो आणि व्हेरियंट HTX डिझेलमध्ये मॅन्युअल आहे मित्रांनो. टॉप ऑफ द लाईन आहे मॅन्युअलमध्ये. तुम्हाला जर ॲडस वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक वगैरे घेऊ शकता मित्रांनो. बाकी सगळ्यात पहिले आपण याच्या बोलूया चाबी वगैरेबद्दल, त्यानंतर प्राइस कट जाऊया मित्रांनो. चाबी वगैरे आपल्या या प्रकारे होऊन जाईल गाडीची. इथं तुम्हाला कियाचं लोगो दिलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही. आता बघू शकता कियाचं लोगो या बाजूला पण दिलेलं आहे. आणि इथं तुम्हाला मित्रांनो लॉक अनलॉक होल्ड करून ठेवता डिक्की अनलॉक होऊन जाते मित्रांनो. इथून तुम्ही याला होल्ड करून ठेवता, गाडी आपली स्टार्ट वगैरे होऊन जाते. स्टार्ट करायचं असलं तर आपल्या गाडीच्या प्राइसिंग बद्दल तर JPS किया वाशिममध्ये आपल्याला 17,21,000 याची एक्सचेंज प्राइस आहे मित्रांनो. आणि या गाडीची प्राइसिंग वाढणार आहे मित्रांनो. तर लवकर लवकर बुक करून घेऊन जाऊ शकता तुम्ही गाडीला. बाकी मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे मित्रांनो 3.5 ते 4 लाख होऊ शकता. बाकी अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल करू शकता मित्रांनो. तर चला आता आपण करूया गाडीच्या बोनटला एकदा ओपन करा मित्रांनो. डिझेल मॉडेल मित्रांनो, HXT डिझेल मध्ये येऊन जाते. यामध्ये तुम्ही चांगले फीचर्स वगैरे दिलेत मित्रांनो. बाकी इंजिन बद्दल आपण बघायला गेलो तर या प्रकारचं येऊन जाते 1.5 लिटर CIDI VJT, जे की 1493 CC मध्ये 114 BHP आणि 250 Nm टॉर्क काढते मित्रांनो. हे बाकी इथं तुम्हाला इंजिन कव्हर वगैरे दिली, ऑइल लेवल वगैरे तुम्ही इथे दिलं मित्रांनो चेकआउट करायसाठी. टर्बोचा पाईप वगैरे या बाजूला आलेला आहे, बॅटरी वगैरे या बाजूला दिली, फ्यूज या बाजूला दिली मित्रांनो. प्रॉपर इन्स्टॉलेशन गाडीमध्ये आपल्याला दिलेलं आहे. बाकी या बाजूला तुम्हाला जे वापरायचं पाणी वगैरे तुम्ही याच्यामध्ये इथून टाकू शकता मित्रांनो संपलं तर. आणि हॅडोस वगैरे तुम्हाला बेस मॉडेलपासून यामध्ये दिले आहेत मित्रांनो सेल्टोसमध्ये. याला किंवा क्लोज करून बाकी आता आपल्या गाडीचा जो टोटल टर्निंग वगैरे आहे ते आपल्याला 5.3 मीटरमध्ये दिलेला आहे. रिझर्व टँक कॅपॅसिटी वगैरे आपल्याला 47 लिटरमध्ये दिलेली आहे मित्रांनो. बाकी आता बोलूया आपल्या गाडीच्या टोटल लांबी वगैरेबद्दल. तर हिची टोटल जी लांबी वगैरे मित्रांनो ही आपल्याला 4,460 mm मध्ये दिलेली आहे. रुंदी वगैरे आपल्याला 1,830 mm मध्ये दिलेली आहे. आणि उंची वगैरे आपल्याला 1,635 mm मध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर राहिली गोष्ट याच्या व्हीलबेस वगैरेबद्दल तर 2,690 mm मध्ये दिलेला आहे. आणि ग्राउंड वगैरे आपल्याला 200 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. याच्यामध्ये याचे जे बुटफेस वगैरे आपण पाहायला गेलो तर 447 लिटर मध्ये दिलेले मित्रांनो. तर 5 जणांच्या हिशोबाने एकदम सफिशियंट आहे मित्रांनो जसं बुटफेस वगैरे याच्यातनी. बाकी मित्रांनो जे प्राइसिंग वगैरे ते तुम्हाला मी सांगितलेच आहे. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या मित्रांनो नॉर्मल फीचर्स वगैरेबद्दल. आपल्या गाडीचं लुक मित्रांनो समोरून या प्रकारे होऊन जाते. आणि मला कमेंटमध्ये पण काही जण म्हणतात की दादा हिचं लुक समोरून असं की रेंजर सारखं दिसते किंवा गाडी दिसायला खूप जास्त छान आहे. तर छान आहे मित्रांनो, कारण बजेट फ्रेंडली गाडी आहे. जरा नवीन लुक दिलेलं आहे कंपनीचं, खूप छान दिलेलं आहे. बाकी मित्रांनो तुम्हाला जे व्हिडिओमध्ये जास्त मित्रांनो म्हणत आहे, तुम्हाला जर आवडत नसेल सांगा, जेवढं कमी करतो मित्रांनो बोलायला चालेल. बाकी तुम्हाला अजून जर नवीन कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल किंवा ओनरशिप वगैरे बघायचा असेल मला कमेंट करत जा मित्रांनो. बाकी लुकवर आपल्याला या प्रकारे होऊन जातो बेस मॉडेल आणि आपल्यापाशी SXT मॉडेल मित्रांनो. लुक सेमच होऊन जाते, फक्त आपल्या काही काही चेंजेस फीचर्स अपडेट होऊन जातात मित्रांनो. सगळ्यात पहिले तुम्ही इथं बघू शकता आपल्या कियाचं लोगो वगैरे इथं इथं दिले मित्रांनो. आणि जे ग्रे वगैरे दिलेली ही आपल्याला पियानो ब्लॅक संघ मिळते याच्यातनी. बेस मॉडेल मी तुम्हाला नॉर्मल ब्लॅक मध्ये येऊन जाते बघा. बाकी DRS आणि LED आपल्याला याच्यातनी लाईट वगैरे दिले मित्रांनो. हाय अलोबियम साठी खाली यामध्ये तुम्हाला फॉग लाईट वगैरे पण दिलेला आहे. 4 पार्किंग सेन्सर टोचची जागा आपल्याला समोर दिलेली, इथं बघू शकता तुम्ही टोचची जागा वगैरे पण दिलेली आहे. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या टायर्स वगैरे बद्दल. तर यामध्ये तुम्हाला अपोलोचे टायर करून जातात. जसं टायर्सचं आपण पाहायला गेलो तर 215 60 R17 इंच याच्यातनी टायर वगैरे दिलेला आहे. डायमंड कट याच्यातनी ऑल वगैरे दिलेला आहे. समोर डिस्क ब्रेक होऊन जातात, पाठीमागं पण याच्यामध्ये डिस्क ब्रेक वगैरे जातात. आणि यामध्ये तुम्हाला ॲक्सेसरीज वगैरे लावलेली आहे मित्रांनो सध्या ही गाडीमध्ये. बाकी इथं तुम्हाला मिररवरती तुम्हाला ब्लॅक आणि जो आपला रेड कलर गाडी वगैरे याचं कॉम्बिनेशन वगैरे येऊन जाते. हे ॲक्सेसरीचं पार्ट आहे. 1OTचं लावलेले पूर्ण ॲक्सेसरीचं पार्ट वगैरे आहे. बाकी फ्लश टाईप याच्यामध्ये हँड वगैरे दिलेले आपल्याला, रूफर्स वगैरे याच्यात दिलेले आहेत. बाकी अंदर आपण बघायला गेलो तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं पॉवर विंडो कॉन्टॅक्ट करून जातील. चाइल्ड लॉक सिस्टम वगैरे याच्यात दिलेली आहे. मिरर कॉन्टॅक्ट वगैरे आपण याच्यात दिलेले आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला व्हेंटिलेशन सीटची ऑप्शन वगैरे दिलेली याच्यातनी समोर या बाजूला पण आहे मित्रांनो. आणि को ड्रायव्हर साईड पण दिलेली आहे. बाकी तुम्हाला या बाजूला तुम्हाला बोसचे स्पीकर वगैरे दिले याच्यामध्ये. आणि इथं तुम्ही बॉटल वगैरे ठेवू शकता तशी. बाकी इथं पण तुम्हाला सामान ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. सॉफ्ट इथं दिलेली मित्रांनो, हार्ड प्रेशर वगैरे नाही आहे. बाकी सीट वगैरे आपल्या या प्रकारची येऊन जाते मित्रांनो. याच्यामध्ये सीट कंट्रोल आपण पाहायला गेलो तर आपण मॅन्युअल आहे आपल्याला, तसं याला तुम्ही इथून करू शकता मित्रांनो. ड्रायव्हरची सीट ॲडजस्टेबल आहे. पूर्ण सीटला समोर तुम्ही इथून करू शकता. बाकी इथून तुम्ही डिझेलला ओपन करू शकता, बोनटला आपण याला इथून ओपन करू शकतो मित्रांनो. तर आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या मीटर वगैरेबद्दल मित्रांनो. तर सध्या बसलेलो गाडीमध्ये मित्रांनो मी. आता आपण बोलायच्या मीटर वगैरेबद्दल आपल्या या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. सध्या बसले मित्रांनो गाडीमध्ये, गाडीचा जो आपल्या मीटर वगैरे आपल्या या प्रकारे होऊन जाते मित्रांनो. फुली डिजिटल आपल्यामध्ये याच्यात मीटर वगैरे दिलेले मित्रांनो कंपनीद्वारा. बेस मॉडेलपासून असं दिलेलं मित्रांनो हे तुम्हाला. बाकी या बाजू स्क्रीन आपली येऊन जाते मित्रांनो. बाकी याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स पाहायला गेलो तर फुल डिजिटल मीटर आपल्या इथं दिलेले आहे. स्पीड इथं
RPM याबद्दल दिसून जाईल, रेंज वगैरे आपली दिसून जाईल मित्रांनो. बाकी 11,000 किलोमीटर चाललेली गाडी, टेम्परेचर वगैरे पाहू शकता. गाडीचं टेम्परेचर आपल्या या बाजूला दिलेले, फ्युएलची इन्फॉर्मेशन आपल्या या बाजूला दिलेली आहे. बाकी इथं तुम्हाला कियाचा लोगो वगैरे दिलेला आहे आणि हे आपल्याला थोडं साईडला दिलं मित्रांनो, पहिले सेंटरला यायचं. बाकी या बाजूला तुम्हाला मोड्स वगैरे दिलेले आहेत आणि तुम्हाला व्हॉइस कमांड, कॉल अटेंड, डिस्कनेक्टेड, म्यूट वगैरे तुम्ही करू शकता. बाकी या बाजूला तुम्हाला क्रूज कंट्रोल आणि MID कंट्रोल सारखे फीचर्स वगैरे दिलेले आहेत. बाकी हेडलाईट वगैरे आपण पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक हेडलाईट सेटअप वगैरे दिलेला आहे, फॉग लाईट कंट्रोल वगैरे पण दिलेले आहेत आणि या बाजूला तुम्हाला वायपर सेटअप वगैरे दिलेला आहे मित्रांनो, फ्रंट अँड रिअरचा. बाकी याच्यामध्ये शेअरिंग वगैरे दिली, आपल्याला रेझर शेअरिंग वगैरे दिलेलं मित्रांनो, तर फिलिंग वगैरे याच्यातली चांगली येऊन जाते आपल्याला कंट्रोल करण्यासाठी. बाकी होतं आपल्याला टी टाईप राहायचं मित्रांनो, पण टेलिस्कोप टाईप आपल्याला पण येऊन जाते मित्रांनो हे. तर ड्रायव्हरच्या हिसाबाने जसं पाहिजे तसं ड्रायव्हर चालू शकते. बाकी या बाजूला तुम्हाला मित्रांनो ॲपल CarPlay आणि Android Auto वायरलेस याच्यातून काम होऊन जाते मित्रांनो. बाकी तुम्हाला याचे कंट्रोल वगैरे दिलेले आहेत. खाली तुम्हाला ACचे कंट्रोल वगैरे दिले आहेत मित्रांनो याच्यामध्ये, जसे की टेम्परेचर कंट्रोल वगैरे आणि याचं जे पॉवर वगैरे असते, म्हणजे की हवाची पॉवर वगैरे ते कमी जास्त इथून करू शकता तुम्ही. बाकी याच्यामध्ये तुम्हाला 6 फीट ट्रान्समिशन येऊन जाते मित्रांनो, 3 चार्जिंग पॉईंट टाईप सी मध्ये, एक वायरलेस चार्जिंग पॉईंटचा पण ऑप्शन वगैरे दिलेला आहे. जर तुमच्या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग पॉईंटचं जर फीचर वगैरे असेल तुम्ही याच्यात आरामात करू शकता मग चार्जिंग वगैरे. बाकी तुम्हाला जर रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे बघायची असेल, तुम्हाला लिव्हरला वरी उचलून साईडला लावावं लागेल मित्रांनो. या प्रकारे होऊन जाईल, ज्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन वगैरे पण प्रॉपर दिलेली आहे. बाकी यामध्ये तुम्हाला मॅन्युअल हँड वगैरे पण दिलेला आहे, 2 कप फोल्डर, याच्यात एक कप फोल्डर आपल्या इथं दिलेलं मित्रांनो. बाकी आमरस वगैरे तुम्हाला इथं दिलेला आहे, याच्यामध्ये पण तसं आपलं चांगलं स्पेस वगैरे दिलेलं आहे. बाकी 12 वोल्ट याच्यातनी चार्जिंग पॉईंट वगैरे पण दिलेलं आहे तुम्हाला. बाकी ग्लव बॉक्स आपण पाहायला गेलो तर या बाजूला दिलेलं आहे, चांगलं स्पेस वगैरे याच्यात येऊन जाते मित्रांनो. आणि सनरूफ वगैरे याच्यातनी येऊन जाते आपल्याला, सनग्लास होल्डर वगैरे पण आपल्या इथं दिलेलं आहे. लाईट वगैरे आपण पाहायला गेलो तर आपल्याला LED मध्ये दिले आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बाकी याच्यामध्ये आपल्याला जे किया कनेक्टरचं पण आपल्याला डायरेक्ट ऑप्शन वगैरे दिले मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं मिररवरती रिअर व्ह्यू मिररमध्ये दिलेले या कनेक्टरचं पण ऑप्शन आहे, सॉस कॉलिंग बटन वगैरे दिलेला आहे मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचा जो इंटेक वगैरे ते आपल्याला मिळून जाईल कंट्रोल आणि ह्याच्या लेवलला तुम्ही तुम्हाला ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. बाकी आता आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या सेकंड रो स्पेस वगैरे बद्दल. बाकी मित्रांनो याच्यामध्ये जेवढी काही बघत आहात तुम्ही एक्स्ट्रा हे जसं की हे किंवा हे सगळं ॲक्सेसरी वगैरे आहे याच्यामध्ये लावलेली. बाकी इथं तुम्हाला कर्टन्स वगैरे याच्यात दिले आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्ये जसं की आहे ऊन पण डायरेक्ट येत नाही, प्रायव्हसी पण बंद राहते मित्रांनो. बाकी या प्रकारे आपल्या गाडीची सीट वगैरे आपल्या याच्यात दिले आहेत मित्रांनो आणि ड्युअल टोनमध्ये ऑफर वगैरे करतात याच्यातनी. बाकी पाठीमागं जसं आपण बघायला गेलो तर फीचर्स जसं प्राईस वाढतं तर फीचर्स वगैरे येऊन जातात मित्रांनो आपल्याला तसेच. बाकी तुम्ही सामान घ्यायचं घेऊ शकता तसं काही ना काही. 2 कप फोल्डर वगैरे याच्यात दिले, आंबरस वगैरे दिलेला, 3 हिटर्स आपल्या याच्यात दिले मित्रांनो. बाकी बेसिक मॉडलमध्ये तुम्हाला चार्जिंग पॉईंट कुठं होतं मित्रांनो, सीटमध्ये इथे याचं. पण जसं आपण प्राईस वाढवतो तर आपल्याला मग साईडला दिलं मित्रांनो, इथून बघू शकता या बाजूला इथं दिलं लेफ्ट साईडला, बाकी राईट साईडची आपल्या इथं दिलं मित्रांनो. पाठीमागं स्पेस वगैरे पाहिजे तर खूप छान आहे मित्रांनो. बेस मॉडल असो किंवा टॉप मॉडल असो, स्पेस वगैरे खूप छान दिलेलं आहे ज्यातनी. बाकी सीट बेल्ट वगैरे ॲडजस्टेबल येऊन जातात त्याच्यामध्ये. बाकी आपल्या गाडीचं जे रिअर लुक वगैरे मित्रांनो या प्रकारे आपल्याला जाते आणि याच्यामध्ये तुम्हाला जाते कनेक्टेड टेल लाईट वगैरे मित्रांनो, तर याचं लुक वगैरे नाईटमध्ये किंवा दिवसामध्ये मग खूप छान दिसून जाते मित्रांनो. बाकी इंडेक्सवर आपल्या याच्यामध्ये दिले आहेत, आपल्याला हेडजमध्ये दिलेले आहेत. सेंटरमध्ये आपल्याला जाते मित्रांनो कियाचं लोगो वगैरे, इथं आपल्याला जाते रिव्हर्स कॅमेरा वगैरे मित्रांनो. बाकी तुम्हाला इथं या बाजूला सेल्टॉस आणि GPS ची बॅजिंग वगैरे दिलेली आहे. तर आपल्या रिअर डिफॉगर वायपर वगैरे आपल्या वरती दिलेले आहे. बाकी या बाजूला किया कनेक्टेड 2.0 ची पण बॅजिंग वगैरे दिलेली आहे. रिअर डिफॉगर, वायपर, वॉशर, हेल्म स्टॉप लॅम्प वगैरे पण दिलेले आहे मित्रांनो. बाकी बूटफेस वगैरे याच्यात 437 स्पीडमध्ये दिलेले आहे. 4 पार्किंग सेन्सर याच्यात दिलेले मित्रांनो. खाली आपल्या 2 रिव्हर्स लाईट वगैरे जातील. बाकी या बाजूला तुम्हाला जे डिझेल टँकचं ऑप्शन वगैरे दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्ही डिझेल वगैरे टाकू शकता, प्लस फ्युल वगैरे पण टाकावं लागते मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू करा कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल मराठीमध्ये ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना.